माझ्या मागून तुम्ही पण म्हणायचं आहे. नमस्कार. आता आपण सुरुवात करूया. संगीत उपचार याविषयी आपल्या सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. पण त्यापूर्वी आपण संगीत म्हणजे काय किंवा थोडीशी त्याची प्रस्तावना मी आधी करतो आणि मग नंतर संगीत उपचाराकडे येतो. तर संगीत म्हटलं की फक्त गायन किंवा वादन असं नाही, तर त्याच्यामध्ये नृत्याचा पण समावेश असतो. म्हणजे गायन, वादन आणि नृत्य याचा अंतर्भाव असलेली श्रेष्ठ कला म्हणजे संगीत. तर ह्याला आता श्रेष्ठ कला का म्हटलेलं आहे? कारण संगीत ही मानवाची उपजत त्याच्याकडे ओढ आहे. असा एखादाच औरंगजेब सापडेल आपल्याला की ज्याला संगीत आवडत नाही आणि त्याच्या संगीताकडे त्याची सहज प्रवृत्ती आहे. कारण संगीत ही काय, हृदयाची भाषा आहे. ती समजायला तुम्हाला त्यातलं ज्ञान पाहिजे असं नाहीये. कोणी ते स्वराचं आकर्षण हे कोणाला म्हणजे इवन पशु पक्षी किंवा वनस्पती यांना सुद्धा संगीताचे त्याच्यावर परिणाम नक्की आपल्याला पाहायला मिळतात. संगीत हे जे आहे ते स्वयंप्रेरित आहे. कुठली बाह्य प्रेरणा त्याच्यामध्ये नसते. जेव्हा एखादी धून तयार होते किंवा एखादी चाल बांधली जाते तेव्हा ती उपजत असते. अंतरप्रेरणेने ती कलाकाराच्या अंतरस्फूर्तीने ती तयार होते. तसंच जात, धर्म, लिंगभेद सगळं विसरायला लावणारी ही कला आहे. कारण एखाद्या कलाकाराचं आपण जेव्हा गाणं किंवा वादन चांगलं ऐकतो तेव्हा आपण आपल्या मनात ते विचार नाही हा कुठल्या जातीचा असेल, कुठल्या धर्माचा असेल, त्याचं जे गाणं किंवा वादन आहे ते आपल्याला भावतं. कारण ती हृदयाची भाषा आहे. त्याच्यानंतर संगीत हे चराचरात सामावलेलं आहे. म्हणजे आपण निसर्गात जरी गेलो तरी आपल्याला तिथे संगीत ऐकायला मिळतं. पानांची सळसळ किंवा झऱ्याचा वाहणारा खळखळ आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, इव्हन संगीताचे जे आपले स्वर आहेत सारेगमपधनी यांची निर्मिती ही पशु पक्ष्यांपासून झालेली आहे. त्यांच्या आवाजाची नक्कल करून मानवाने हे स्वर निर्माण केले. तसं म्हणतात कोकिळ पंचम स्वरात जाते. म्हणजे पंचम स्वराची निर्मिती, पची निर्मिती ही कोकिळेपासून झालेली आहे. तर असं ही चराचरात ही संगीत सामावलेलं आहे. त्यामुळे ही श्रेष्ठ कला आहे. त्याच्यानंतर आपल्या जीवनाशी त्याचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. आपण जगतो तेच मुळी संगीतात. आपल्या हृदयाचे ठोके एका लयीत चालू असतात. आता लय बिघडली तर काय होतं तुम्हाला माहिती आहे. हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, ही लय त्याची कायम चालू असते. त्यामुळे आपण जगतो तेच संगीतात. परत लहानपणापासून अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपला संगीताशी संबंध येतो. जसं लहान मुलाला आई अंगाई गाऊन झोपवते, त्या मुलांनी तिचा चेहरा पण पाहिलेला नसतो, पण त्या स्वरांनी त्याच्या मेंदूमध्ये काही लहरी तयार होतात आणि त्याला झोप येते. आपले जे 16 संस्कार आहेत आपल्या धर्मामध्ये, त्या प्रत्येक संस्काराशी संबंध आहे संगीताचा. कारण वेगवेगळे मंत्र, पूजा किंवा त्याच्यामध्ये श्लोक वगैरे हे जे म्हटले जातात तर त्याला संगीताचाच आधार आहे. इव्हन माणूस मृत्यू पावल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी भजन कीर्तन करण्याची प्रथा आहे. त्याच्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंत हे संगीत आपल्याशी जोडलेलं आहे. संगीताने श्रम हलके होतात किंवा दुःख हलकं होतं. जसं पूर्वी आपल्याकडे जात्यावर बायका दळण दळायच्या किंवा ते ओव्या म्हणायच्या, तर ते का, तर त्यामुळे श्रम हलके होणे हा उद्देश त्याच्यामध्ये होता. त्याच्यानंतर बँडच्या तालावर सैनिक जे संचलन करतात, मैलोन मैल हे संचलन करू शकतात. युद्धाच्या वेळी रणभेऱ्या वाजवल्या जायच्या, त्याच्यामुळे त्या आवाजाने स्फूर्ती घेऊन सैनिक जे होते
ते शत्रूवर तुटून पडत असत. तर असं हे संगीत आणि श्रम हलके होतात. इव्हन पशु सुद्धा त्या संगीतावर डोलतात. जसं आता नाग आहे तर पुंगीच्या तालावर नाग डोलताना आपण पाहिलेला आहे. किंवा शेतकरी गाणं गातो, त्याच्या गाण्याच्या नादामध्ये बैल मोठ चालवतो. आपण प्रवासाला जेव्हा जातो तेव्हा आपण गाणी लावतो, त्याच्यामुळे आपल्याला तो प्रवास जो आहे तो कंटाळवाणा होत नाही. तर म्हणजे आपल्या आयुष्यातला एक संगीत हा अविभाज्य घटक आहे. संगीताने अनेक चमत्कार घडलेले आपल्याला माहिती आहेत. जसं तानसेननी दीपक राग गायला आणि तेव्हा अनेक ठिकाणी दीप प्रज्वलित झाले, पण तेव्हा त्याच्या अंगाची लाई व्हायला लागली, आग व्हायला लागली. आणि तेव्हा ताना आणि रिरी ह्या ज्या होत्या त्यांनी मेघ मल्हार गाऊन पाऊस पाडला. ही आपण कथा ऐकलेली आहे. तसंच उन्मत्त झालेले हत्ती यांना सतार वादक किंवा पकवाज वादनाने त्यांना शांत केलेलं आहे, असे पण आपल्याला गोष्टी वाचायला मिळतात. जरी समजा आपल्याला ह्या कथा कल्पित वाटत असल्या किंवा दंतकथा वाटत असल्या, तरी संगीताचं जे आहे त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी ताकद आहे. समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत आणि एखादं सुंदर गाणं आपल्या आवडीचं गाणं लागलं, तर आपले पाय क्षणभर तिथे पळून जातात की हे गाणं आपण थोडं ऐकूया आणि मग पुढे जाऊया. तर अशा संगीताचा आपला परिणाम होतो. आता ही संगीत उपचार जे आहेत ते जगभर त्याचा खूप प्रसार झालेला आहे. अनेक हॉस्पिटलमधनं संगीत उपचाराचे प्रयोग केले जातात आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट समोर येत आहेत. तसं तर मध्ये आपण वाचलं की एम राजन यांनी व्हायलिन वाजवलं आणि ते कोमामध्ये ती मुलगी होती ती एकदम उठून म्हणजे जोरात ती जागृत अवस्थेत आली आणि जोरात ओरडशी उठली. तर असे चमत्कार घडत आहेत. पशूंवरती याचा चांगला परिणाम होतो. पशु पक्षी चांगले पशु गाई म्हशी ज्या आहेत त्या भरपूर दूध देतात असं लक्षात आलं. आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. मी कर्नाटकात एका ठिकाणी जातो, तिकडे संत देव बाबा म्हणून आहेत. तर त्यांच्या आश्रमामध्ये जवळजवळ 400-500 गायी आहेत. तर त्या गायींना मी खूपदा आमचे संगीतातले राग ऐकवतो, बघतो त्यांच्यावरती काय परिणाम होतोय का. तर इतका चांगला परिणाम मला बघायला तिथे मिळतो की असं मी गायला लागलो एखाद्या गायीच्या जवळ की बाकीच्या गायी त्या माझ्या जवळ यायला बघतात. काही वेळेला तर काही राग गाताना त्या गायींच्या वेळेत अश्रू आलेले मी पाहिलेले आहेत. तिथे एक बैल आहे, तर त्या बैलाला शंकराने एक आमच्या संगीतामध्ये राग निर्माण केलाय शंकरा. तर त्या शंकरामध्ये शंकराची स्तुती एकदा गायली आणि खूप मी रंगून असा गात होतो. तर तो बैल एवढा असा थैथय नाचायला लागला अक्षरशः आणि जोर डोकं असं हलवत होता. म्हणजे इतका त्याच्यावरती त्याचा जो आनंद आहे काहीतरी त्याच्यामध्ये नक्की आहे हे माझ्या लक्षात आलं. तर असे हे चमत्कार संगीताने घडलेले आपण पाहतो. आता संगीत उपचार कसे जन्माला आले किंवा संगीत उपचाराची गरज का भासली, तर याचं मुख्य कारण म्हणजे काय की आपलं शरीर आणि मन जे आहे ते एकमेकांशी अत्यंत त्याचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे कसं आहे बघा, आपली जेव्हा तब्येत बरी नसते, ताप बरे आलेला आहे, तर त्याला आपली खूप चिडचिड होते, म्हणजे आपली मनस्थिती चांगली नसते. तसं आपल्याला ताण आला की आपलं डोकं दुखतं, त्याच्यानंतर राग आला की श्वासाची गती वाढते, भीती वाटली की हृदयाची धडधड वाढते. तसं आपण आजारी असून एखादी चांगली बातमी झाली, समजा आपला रिझल्ट लागलाय आणि त्यात आपल्याला खूप फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन वगैरे मिळाले, तर लगेच आपल्या तब्येतीत सुधारणा होते. ताप असेल तर तो उतरतो. तर म्हणजे असं लक्षात आलं की शरीर आणि मन हे जोडलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त शरीरावर उपचार करून उपयोग नाही, हे आता मेडिकल सायन्सच्या पण लक्षात आलंय. त्याच्यामुळे WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, तर त्यांनी आरोग्याची व्याख्या सुद्धा आता विस्तृत केलेली आहे. फक्त शारीरिक आरोग्य म्हणजे निरोगी नाही, तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि आता त्यात आध्यात्मिक ह्याची पण जोड हे ऍडिशन झालेली आहे. तर असं सर्व दृष्टीने जो बॅलन्स आहे तो खरा निरोगी, त्याची व्याख्या झालेली आहे. आपण बघा, आपण आपल्या शरीरासाठी काय काय करतो. शरीराकरता आपण जिम मध्ये जातो किंवा मसाज करतो, चेहऱ्याला फेशियल वगैरे सगळं हे सगळे प्रकार आहे. शरीराचे आपण सगळे लाभ पुरवतो, पण मनाचा पण विचार करतो का? फारच कमी आपण मनाचा विचार करतो. तर योग, संगीत हे जे आहे किंवा रेकी आहे, एक्युप्रेशर आहे, हे जे आहे
याच्यामध्ये सगळा मनाचा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या थेरपीज ज्या आहेत अं, त्या उदयास आलेल्या आहेत. तसं संगीताचं आहे की संगीत हे मुख्यत्वे करून मनावरती परिणाम करणार आहे. त्याच्यामुळे त्याचा निश्चित परिणाम होऊ शकतो असं लक्षात आलं आणि मग संगीत उपचाराची एक सुरुवात झाली. आता मी स्वतः संगीत उपचाराकडे कसा वळलो याचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी बरेचदा असं की खूप उदास असायचं, फ्रस्ट्रेशन यायचं किंवा असं काही प्रत्येकाच्या आयुष्यात ते काहीतरी आपलं थोडंसं उदासी केव्हा ना केव्हा आपली अशी मधून आपल्याला येत असते. त्या असं वाटायचं की काही करू नये, काहीच करू नये, सगळं सोडून द्यावं असं एक मनात कधी कधी असे विचार येतात आपल्याला. तर तसे विचार माझ्याही मनात यायचे. पण त्याला मला गाण्याचा क्लास चालू होता. म्हणजे मी गाणं शिकवत होतो. तर आता उद्या क्लास आहे, गुरुजींकडे जायचं आहे, तर गुरुजींना काहीतरी तर गाऊन दाखवायला लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आपण रियाजाला बसणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी अगदी कंटाळा असायचा तंबोरा काढायचा वगैरे. पण तरी मी हटकून तो तंबोरा काढून बसायचो आणि तुम्हाला सांगतो इतका आश्चर्यजनक फरक माझ्यामध्ये पडायचा की असं मला वाटायचं की अरे अर्धा पूर्वी आपण असं काय एवढे काय उदासी आपल्याला आलेली, आता तर किती आपण स्वर्गीय आनंदच आहोत अक्षरशः. इतका म्हणजे पूर्ण पूर्ण चेंज व्हायचा, माझ्यामध्ये बदल व्हायचा. तर मग माझ्या मनात तेव्हा विचार आला की आपल्याला जो आनंद होतो आहे, आपल्याला जे संगीताकडनं जे मिळालेलं आहे, संगीताने आपल्याला जे चाललेलं आहे आयुष्यामध्ये, तर त्याचा उपयोग आपण इतरांना पण त्याचा लाभ द्यावा. आणि जर उपचार म्हणून माझ्या वाचण्यात की संगीताचे उपचार होत आहेत, तर मला उपचाराचं आकर्षण तेव्हापासून वाढायला लागलं. आणि मग संगीत उपचार म्हणून कसं काम करतं ह्याच्यावरती मग माझं जास्ती करून ओढा व्हायला लागला. आणि मग तसं मी त्याचे संगीताचे उपचाराचे कोर्सेस वगैरे गेले. आता संगीत उपचाराविषयी बोलूया की मुळात संगीत उपचार म्हणजे काय. तर संगीत उपचार म्हणजे त्याच्यामध्ये संगीत उपचार तज्ञ माणूस, हे नुसता गायक किंवा वादक नाही. जो गायक वादक चांगल्यापैकी गायक वादक आहे पण त्यांनी उपचाराचं शिक्षण घेतलं नाही, हे म्युझिक थेरपीचा असा ऑथेंटिक कोर्स किंवा असं काही केलेलं नाहीये, तर तो उपचारक म्हणून योग्य नाही. उपचार करण्यासाठी वेगळं त्याचा अभ्यास आहे, वेगळे त्याची टेक्निक्स आहेत, तर ती ज्यांनी शिकलेली आहे असा तज्ञ उपचारकांनी गायन, वादन म्हणजे इतर वाद्य किंवा नृत्य किंवा अजून काही संगीताशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्यांचा उपयोग करून मुख्य उपचार पद्धतीला सपोर्टिव्ह थेरपी, सपोर्ट करणारी अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याला म्युझिक थेरपी अशी म्युझिक थेरपीची व्याख्या आहे. आता मुख्य उपचार पद्धती का म्हटलं की असा आपण त्याची काही पहिल्यांदा गैरसमज समजून घेऊया की बऱ्याचदा असं असतं की असं वाटतं की संगीताने रोग बरा होईल की काय. मुख्य उपचार पद्धती म्हणून आपण समजा मी गोळ्या घेणं बंद केलं. समजा मला डायबिटीस आहे आणि मग मी समजा मला बरेच राग येत आहेत, त्या डायबिटीसवरती अमुक अमुक राग आहेत, तर ते मी राग गायलो आणि डॉक्टरांची औषधं बंद केली तर काही माझा डायबिटीस कमी होणार नाहीये. मला त्यासाठी मुख्य औषधोपचार हा चालू ठेवायलाच लागेल. मग संगीत कुठे काम करतं, संगीताचा उपयोग काय. तर आता जसं म्हटलं मनाशी संगीताचा संबंध आहे, तर मनामुळे किंवा मानसिक ताणामुळे डायबिटीसमुळे जी वाढ होते तर ती थोडी कमी होईल. म्हणजे थोडक्यात थोडे जे रिपोर्ट्स आहेत ते त्याचं प्रमाण कमी होईल, असा त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. पण त्यांनी रोग पूर्णपणे बरा होऊ शकणार नाही. ती अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून आहे, जसं योग आहे, रेकी आहे, त्याप्रमाणे ती म्युझिक थेरपी काम करते. त्यानंतर संगीताचा कार्यक्रम आणि संगीत उपचार याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे एखादा गायकवाला खूप चांगल्यापैकी गाणार असेल, चांगले स्टेज परफॉर्मन्स देत असेल, पण तो उपचार म्हणून करणं हा भाग वेगळा आहे. कारण त्याच्यासाठी वेगळं प्लॅनिंग करावं लागतं. जेव्हा आपण गायक किंवा वादक आम्ही गातो तेव्हा मला कुठला राग चांगला येतोय किंवा मला कुठलं गाणं चांगलं येतंय किंवा रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे मी ते त्या गाण्याचा कार्यक्रम सादर करतो. पण इथे उपचारामध्ये काय आहे की त्या पेशंटची रिक्वायरमेंट काय आहे, त्याला नक्की काय त्याचा कुठला रोग आहे किंवा त्याच्याप्रमाणे त्याला ते संगीत स्पेसिफिक, प्रत्येक रोगासाठी असं स्पेसिफिक
असं संगीत आहे, त्याचं काही थेरपीज आहेत, काही टेक्निक्स आहेत, त्याचा वापर करून ते केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की मी रोज रेडिओ ऐकतो किंवा गाणी ऐकतो, तर मला ते म्हणजे माझ्यावरती उपचार होत होतात. तर तसं नाहीये. रेडिओ किंवा गाणी ऐकणं ह्याला उपचार म्हणत नाहीत. त्याला कसं म्हणणार की तुम्ही एखाद्या मेडिकल स्टोअर मध्ये गेलात आणि त्याला सांगितलं, ए मला एक निळी गोळी दे, एक पिवळी दे, एक लाल दे, आणि सगळ्या गोळ्या मी खाल्ल्या एकदम. तर त्याचा काही परिणाम होईल नाही म्हणत. तर तसं आहे की कुठलं संगीत ऐकायचं, केव्हा ऐकायचं, किती वेळ ऐकायचं, हे तर सगळं शास्त्रशुद्ध हा सगळा अभ्यास आहे. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फरक आहे. आता कोणत्याही वयाच्या कोणत्याही लिंगाच्या लोकांसाठी संगीत उपचार हे आपण देऊ शकतो. आता म्युझिक थेरपी आणि म्युझिक मेडिसिन ह्याच्यामध्ये एक फरक आहे. संगीत उपचार म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उपचार जो असतो तो लाईव्ह थेरपी देतो. म्हणजे प्रत्यक्ष त्या पेशंटच्या संपर्कात येतो, त्याच्याशी बोलणं किंवा त्याच्याशी मानसिक रित्या त्याचं सगळं अवलोकन करतो आणि त्याच्याशी संबंध साधतो चांगल्यापैकी, आणि मग त्याला प्रत्यक्ष गाणं ऐकवतो किंवा रेकॉर्डेड ऐकवतो. पण त्याच्या संपर्कात तो पेशंट समोरासमोर असतो. आणि म्युझिक मेडिसिन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये रेकॉर्डेड म्युझिक फक्त ऐकवलं जातं पॅसिव्हली. म्हणजे त्यात फक्त तो जो पेशंट असतो तो फक्त ते संगीत ऐकत असतो. मग ते काम नर्सेस सुद्धा करू शकतात, डॉक्टर्स करतात, मेडिकल स्टाफ हे करू शकतात. तर त्याला म्हणायचं म्युझिक मेडिसिन. तर असा हा फरक आहे. आता या उपचाराच्या दोन मुख्य पद्धती आहेत. म्हणजे एक जी पद्धत आहे ती विदेशात किंवा संबंध जगात एक कॉमन पद्धती आहे, ती उपचार पद्धती. आणि दुसरी म्हणजे भारतीय उपचार पद्धती. या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. विदेशातली जी संगीत उपचार पद्धती आहे किंवा आता ती जगभर जी चालू आहे, तर ती पद्धती जी आहे तर त्याचा बेस हा मानसशास्त्र हा त्याचा बेस आहे. तर आपण पहिल्यांदा विदेशातील जी उपचार पद्धती आहे किंवा सर्वसाधारण जी कॉमन भारतातही काही ठिकाणी त्याची पद्धत चालू आहे, तर त्या पद्धतीविषयी पहिल्यांदा माहिती घेऊया, मग मी भारताविषयी बोलतो. याची सुरुवात कधी झाली तर 19व्या शतकामध्ये अमेरिका आणि जर्मनी इथे याची सुरुवात झाली. म्हणजे सर्जरीच्या आधी पेशंटना जी अँझायटी असते, काळजी असते, टेन्शन असतं, ते टेन्शन घालवण्यासाठी म्हणून त्यांना रेकॉर्डेड म्युझिक ऐकवलं गेलं आणि त्याचा चांगला फरक, त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. किंवा मेडिकल स्टाफसाठी त्याचा उपयोग केला गेला की त्यांना जे येणारं ताण आहे तो कमी करण्यासाठी त्या म्युझिकचा उपयोग केला गेला. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये असं आढळलं की अनेक सैनिक जे जखमी व्हायचे, तर त्यातल्या काही सैनिक हे त्यांची आवडती गाणी वगैरे असं ऐकायचे आणि त्यांना एकदम खूप बरं वाटायचं. बरं वाटायचं म्हणजे त्यांचा जो पेन असायचा, दर्द, ते दुखणं त्यांचं खूप कमी व्हायचं. बऱ्याच अंशाने दुखणं कमी झालेलं आढळायला लागलं. त्याच्यामुळे मग त्याच्यावरती आता परदेशात कसं की लगेच एखादी गोष्ट सापडली की त्याच्यावर संशोधन चालू होतं, तसं तिथे मग अमेरिका, मोस्टली अमेरिका आणि जर्मनीमध्ये हे संशोधन जास्ती जोरात चालू झालं. आणि मग तिथे पुढे जाऊन त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी हे कोर्सेस बऱ्याच वर्षापासून तिथे चालू आहे. खूप त्यांचं खूप संशोधन आहे त्याच्यावरती. तर त्याचा बेस मुख्यत्वे करून मानसशास्त्र आहे. आता संगीत उपचार जे आहेत, तर तुम्ही म्हणाल ह्याला काय बेस आहे का, म्हणजे ह्याला काही सायंटिफिक बेस आहे का. बरेच डॉक्टर लोक पण ह्याच्यामध्ये आहेत, तर त्यांना क्युरिओसिटी असते की ह्याला काही सायंटिफिक बेस आहे का, हे आपलं असंच पैसे उकळण्याचा धंदा आहे असं, किंवा आपलं उगीच काहीतरी नवीन फॅड निघालंय असं. तर त्याला ठोस अशी शास्त्रीय कारणं आहेत की जी जगभरात ज्याला मान्यता आहे. अशी 3 प्रमुख कारणं आहेत त्याच्यामध्ये. की त्याच्यामध्ये पहिलं जे आहे मुख्य कारण म्हणजे आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळा, जीभ आणि त्वचा. त्यांनी आपल्याला सगळं ज्ञान होत असतं आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचं. तर त्यातलं
आणि त्यातून मेंदूकडे संदेश पोहोचवले जातात. त्यांना जे ज्ञान होतं ते मेंदूकडे पोहोचवलं जातं आणि मग त्याच्यावरती मेंदू प्रोसेस करतो आणि मग ऍक्शन घेतो. ऍक्शन घेण्यासाठी परत ते संदेश अवयवांकडे पाठवतो वेगवेगळ्या. असं आपलं हे साधारणतः कार्य चालतं. तर असं व्हायला पाहिजे ना की प्रत्येकाचं 20-20% व्हायला पाहिजे. म्हणजे कानाने 20% पाठवलं, डोळ्यांनी 20% पाठवलं, ह्यांनी 20%, असं मिळून 100% व्हायला पाहिजे. पण तसं होत नाही. ऍक्च्युली होतं असं की कानाने जास्तीत जास्त हे जे संदेश आहेत, सिग्नल्स आहेत, ते मेंदूकडे पाठवले जातात आणि सर्वात फास्ट पाठवले जातात. जवळजवळ 80-90% सिग्नल्स हे कानाकडनं मेंदूकडे खूप वेगाने जातात आणि त्याच्यावरती मेंदूमध्ये खूप फास्ट असं प्रोसेसिंग होतं आणि ते त्याचा जो परिणाम आहे बराच काळ टिकतो इतर ज्ञानेंद्रियांच्या मानाने. त्याच्यामुळे कान हे जे ज्ञानेंद्रिय ते महत्वाचं ठरलं आणि संगीत हे तर सगळं ह्याचं कानाचंच काम आहे. जवळजवळ 90-95% संगीत याच्यामध्ये कानाचंच काम आहे. त्याच्यामुळे संगीताने नक्कीच उपयोग होतोय असं लक्षात आलं आणि त्यामुळे ह्याला संगीत उपचार ह्याच्याकडे जास्ती लक्ष दिलं गेलं. ही सगळं जगभरात ह्याला मान्यता आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की IQ आणि EQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, बुद्धिमत्ता मोडण्याची चाचणी असते, त्याला IQ म्हणतात. आणि EQ म्हणजे इमोशनल क्वेश्चन, म्हणजे भावनिक दृष्ट्या किती बॅलन्स आहे किंवा असं ते बघितलं जातं, त्या भावनिक पातळी मोजली जाते. तर ती संगीताने वाढते असं लक्षात आलं. कसं लक्षात आलं तर प्रत्येकाच्या मेंदूमध्ये पेशी आहेत, बरोबर. पण असं होत नाही की एखाद्याच्या मेंदूमध्ये खूप जास्ती पेशी आहेत आणि एखाद्याच्या खूप कमी आहेत. ह्या पेशींचं प्रमाण आहे तर सगळ्यांमध्ये सारखं असतं. हे प्रमाण बदलत नाही, हे सारखं असतं. आता फरक कुठे येतो? म्हणजे असं नाही की आईन्स्टाईन खूप हुशार होता म्हणून त्याच्या मेंदूमध्ये हजारो या ब्रेन सेल्स आहेत आणि मी एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडे फक्त 100-150-200 असतील. तर असं नाही होत, सगळ्यांकडे सारखे असतात. मग आता फरक कुठे येतो की प्रत्येकाचा हे IQ आणि EQ वेगळा का येतो? तर त्याला मुख्य कारण म्हणजे ह्या ज्या पेशी आहेत त्यांच्यात इंटर कनेक्शन, त्याच्यामध्ये हे असते, बॉन्डिंग असतं ते, किंवा पेशींच्या तंतूचं जाळं म्हणू आपण, ते जितकं दाट तेवढी हा IQ किंवा EQ जास्त असू शकतो. तर ते जाळं जे आहे तर हे संगीतामुळे काय होतं, संगीताच्या जेव्हा आपण ऐकतो किंवा प्रत्यक्ष गातो वाजवतो तेव्हा हे जे नवीन कनेक्शन तयार होतात त्या ब्रेन सेल्स मध्ये, नवीन कनेक्शन तयार होतात असं लक्षात आलं. आणि जे जाळं किंवा आहेत ती कनेक्शन जास्ती घट्ट होतात, जास्ती दाट होतं जाळं, हे प्रयोगांमुळे लक्षात आलं. त्याच्यामुळे मग संगीत उपचार हे ह्याला मान्यता मिळायला लागली. आता तिसरा एक थोडासा क्लिष्ट असा मुद्दा आहे की आपल्या मेंदूमध्ये एक वेगस नर्व नावाची मेजर नर्व आहे, मोठी नर्व आहे ती वेगस नर्व. तर ती मेंदूतून निघून कानामागून, कानाच्या एअर मध्ये जाऊन ती इतर अवयवांना सिग्नल्स पोहोचवते, महत्वाच्या अवयवांना ती सिग्नल्स पोहोचवते. तर असं संशोधन चालू आहे अजून आणि बरंचसं संशोधन त्याच्यावरती झालं पण आहे की ह्या नर्व मधनं जाणारे सिग्नल्स ह्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकतो का? तर असं लक्षात आलं की हो, संगीतामुळे ह्याच्यामध्ये आपण आपल्याला पाहिजे तसे बदल करू शकतो आणि त्याचा शारीरिक आजारांवरती चांगला परिणाम होतो. समजा जर किडनीकडे जाणारे संदेश असतील तर त्याच्यामध्ये आपण जर बदल करतो किडनीमध्ये त्या फंक्शन मध्ये चांगला फरक पडू शकतो असं प्रयोगाने लक्षात आलं. त्यामुळे हे 3 जे महत्वाचे मुद्दे ठरले, जगभरामध्ये ह्याला मान्यता आहे. त्याच्यामुळे संगीत उपचार हे जे आहे त्याला जगभरात मान्यता मिळालेली आहे. आता या संगीत उपचारामध्ये काही विशिष्ट तंत्र वापरले जातात, टेक्निक्स. तर ही तंत्र कुठली ते आपण बघूया. सर्वात पहिलं तंत्र म्हणजे संगीत ऐकणे. म्हणजे पॅसिव्हली तो पेशंट जो असतो तो संगीत ऐकतो, मग ते रेकॉर्डेड असू दे किंवा थेरपिस्ट प्रत्यक्ष गाईल किंवा एखादं वाद्य वाजून त्याला दाखवेल, तर ते प्रत्यक्ष गाणं ऐकणं त्यांनी. हा, असं आता त्याला कुठलं गाणं ऐकवलं जातं तर ह्याच्यामध्ये
सगळ्यात जास्त भर दिला की फेवरेट सॉन्ग, म्हणजे त्याचं जे सगळ्यात आवडतं गाणं आहे किंवा आवडतं संगीत आहे ते त्याला विचारलं जातं की तुला काय आवडतं, तुला आता ऐकायला काय आवडेल, तर ते त्याला त्यावेळेला ऐकवलं जातं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती उपचार होतात. आता ह्याच्यामध्ये साधारण तुम्हाला एक टीप देऊन ठेवतो की साधारणतः आपलं 18 ते 25 हे जे वय असतं, तर ह्या वयात आपण जे संगीत ऐकतो किंवा जी गाणी आपल्याला त्यावेळेला आपण ऐकली असतात किंवा आवडलेली असतात आपल्याला त्यावेळेला जे आवडलेलं संगीत असतं ते आपल्याला कायम साथ देतं. आपण सुद्धा आपल्या आयुष्यात आपण असं बघितलं असेल, विचार करा आपण की ह्या वयात असताना मी कुठलं गाणं ऐकत होतो किंवा ऐकत होते आणि ते मला ते आठवायचे आणि ती तुम्ही जेव्हा खूप निराश असाल किंवा तुम्हाला ताण येईल तेव्हा तुम्ही जे ते गाणं ऐकलं किंवा प्रत्यक्ष म्हटलं तर त्याचा नक्की त्याचा फायदा होणार आहे. किंवा आवश्यकतेनुसार त्याला संगीत दिलं, म्हणजे हे फेवरेट सॉंग किंवा त्याला आवश्यकतेनुसार, म्हणजे एखाद्याला समजा आता खूप ताण असेल किंवा अँझायटी असेल, काळजी असेल, तणाव असेल, तर त्याला स्लो म्युझिक ऐकलं जातं, स्लो रिदमचं म्युझिक किंवा आलाप. सध्या शास्त्रीय संगीतामध्ये आलापी करतात, संथ गतीचे आलापी त्याला, किंवा वाद्यसंगीत संतूर वरे किंवा बासरी हे जे म्युझिक आहे, वाद्यांचा सुद्धा फरक पडतो. कुठलं वाद्य ऐकवायचं, का कुठल्या गतीमध्ये त्याला ऐकवायचं. पण जर एखादा खूप डिप्रेशन असेल किंवा डलनेस असेल किंवा त्याचा पल्स रेट किंवा लो बीपी असेल तर मग त्याला थोडं फास्ट संगीत, थोडं गती असलेलं संगीत त्याला ऐकवलं तर त्याच्यामध्ये नक्की फरक पडतो. आता तुम्ही म्हणाल की हे ऐकून हा फरक कसा पडतो किंवा ह्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहेत का? तर हो, नक्कीच आहेत. की हे संगीत ऐकल्यामुळे काही हार्मोन्स, महत्वाची हार्मोन्स ही रिलीज व्हायला लागतात. तर त्यातलं सर्वात महत्वाचं हार्मोन म्हणजे डोपामिन. डोपामिन हे जे आहे, तर आपण जेव्हा एखादं आपल्या आवडीचं गाणं वगैरे ऐकतो किंवा आवडीचं संगीत ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अशी वेगळी केंद्र आहेत. तर त्यातला प्लेजर आणि रिवॉर्ड नावाचा एरिया आहे, केंद्र आहे, तर ते ऍक्टिव्हेट होतं आणि ते डोपामिन जे आहे ते सोडायला लागतं किंवा रिलीज करतं, पाझरणं म्हणतात त्याला, रिलीज करायला लागतं. आणि तर हे जे हार्मोन आहे त्याला फील गुड हार्मोन म्हणतात. फील गुड म्हणजे चांगलं वाटण्यासाठी, चांगला आनंद वाटतो, लगेच आपल्याला चांगलं वाटतं ना. तर का वाटतं त्याचं कारण की डोपामिनचं चालू होतं पाझरणं, म्हणून तो चांगलं वाटतं. आता डोपामिनचे अनेक अनेक फायदे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद वाटतो, दुःख विसरायला होतं, शांत वाटतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या विविध ज्या हालचाली आहेत शरीरातल्या, हातापायांची हालचाल, बोटांची हालचाल, ह्या त्या डोपामिनवर अवलंबून आहेत. म्हणजे डोपामिनची लेवल जर कमी झाली तर या हालचालींवर परिणाम होतो. त्यानंतर आपली स्मरणशक्ती चांगली होते, एकाग्र चित्त होण्यासाठी, आणि अलर्टनेस म्हणजे आपण कुठल्याही ऍक्शन घेण्यासाठी किंवा अलर्ट राहतो. तर हे असं डोपामिनचा उपयोग आहे. त्याच्याबरोबर सेरोटोनिन नावाचं हार्मोन आहे, ते सुद्धा त्याचं जवळजवळ अशीच कार्य आहेत. मुख्यत्वे करून मनाची एकाग्रता करण्यासाठी सेरोटोनिन हे उपयोगी पडतं. आता तिसरं जे महत्वाचं हार्मोन आहे एन्डॉर्फिन्स. एन्डॉर्फिन्स जे आहे ते नॅचरल ओपिओइड्स म्हणजे पेन किलरचं काम करतं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला एखादी जर वेदना होत असेल आणि आपण जर संगीत, आपल्या आवडीचं संगीत जर ऐकलं तर त्या वेदना कमी होतात. आपण याचा अनुभव घेतला असेल किंवा नसेल घेतला तर आपण जरूर घेऊन बघा. की एखादं तुम्हाला काही दुखत असेल, पोटात दुखत असेल, डोकं दुखत असेल, तुम्ही असं गाणं ऐकून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. कारण एन्डॉर्फिन्स हे पेन किलरचं काम एन्डॉर्फिन आहे, तर ते रिलीज व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे हा फरक पडतो. आता परदेशात ह्याच्यामध्ये काय आहे की खूप 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 त्यांनी बारीक सारीक गोष्टींमध्ये सुद्धा ह्याचे प्रयोग केले की नक्की अजून कुठले हार्मोन्स निर्माण होतात. तर प्रोलॅक्टिन नावाचं एक हार्मोन आहे, तर ते निर्माण होतं. तर ते केव्हा निर्माण होतं, तर एकत्र तुम्ही संगीत ऐकलं, समजा तुम्ही मित्र मैत्रिणीबरोबर आहात आणि एकत्र गाणी ऐकत आहात, तर तुमच्यामध्ये ते प्रोलॅक्टिन निर्माण होतं आणि त्या प्रोलॅक्टिनचं कार्य असं आहे की आपापसातला आदर वाढतो, प्रेम वाढतं, असं त्याचं एक त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर एकत्र गायलंच तुम्ही समजा, तर त्याच्यामध्ये ऑक्सिटॉसिन नावाचा हार्मोन आहे, ते रिलीज होतं आणि त्याच्यामुळे एकमेकांवरचा विश्वास वाढत जातो. असं त्या ऑक्सिटॉसिनचं कार्य आहे. त्याच्यानंतर मुख्य संगीताचा उपयोग होतो तो कुठे, तर ताणासाठी, ताण कमी करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. आता का होतो ते आपण बघूया, कसा होतो. आता ताण हा दोन प्रकारचा आहे, बरोबर. एक चांगला ताण आणि वाईट ताण.
आता चांगला ताण कुठला? ताण येणं आवश्यकच आहे आपल्याला केव्हाही. कारण काय, समजा तुम्हाला सकाळी उठून शाळेत जायचंय, कॉलेजला जायचंय किंवा नोकरीला जायचंय, कामधंद्याला जायचंय, तर मला ताण असला पाहिजे ना की मला सकाळी उठायचंय बाबा. याचं काय बेफिक्र राहिलं तर काय उपयोगच नाही. परीक्षेचा ताण की परीक्षेचं टेन्शन पाहिजे ना थोडंसं तरी, नाहीतर मग काय उपयोग नाही. पण ते तेवढ्या पुरतं. पण हे जर हा जो ताण जर सतत येत राहिला, म्हणजे सतत येणारे ताण कुठले, तर समजा बॉसची ऐकू येत आहे ना? होय, ऐकू येत आहे. हा, तर बॉसची रोज हॅरसमेंट होते मला ऑफिसमध्ये, किंवा मोठे प्रश्न जसं बेकारी आहे, गरिबी आहे, आर्थिक संकट कायमच आहेत. तर हा जो दीर्घकाळ राहणारा जो ताण आहे, तर हा याला वाईट ताण म्हटलं जातं. आणि याचे जे परिणाम आहेत ते महाभयंकर असतात. आणि याच्यामुळे सगळे आपले ताणाचे रिलेटेड जे आजार आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत ते व्हायला लागतात. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, किंवा निद्रानाश आहे, सांधेदुखी आहे, वाढ खुंटणं, मुलांची वाढ खुंटते, ओबेसिटी आहे, तर असे अनेक अनेक प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर म्हणून या ताणावरती इलाज करणं महत्वाचं आहे. आता काही वेळेला काय होतं, मी ताण येतो त्या प्रक्रिया कशी घडते बघा. म्हणजे आता आणीबाणीची परिस्थिती असेल समजा, म्हणजे कसं, आता तुम्ही एखाद्या रस्त्याने जातात आणि एकदम समोर वाघ आला, तर तुम्हाला तो प्रचंड ताण यायला आवश्यक आहे ना. त्याला ताण आला की आपल्या मेंदूच्या ज्या पायथ्याशी जो भाग आहे हायपोथॅलॅमस, तर तो शरीराला उद्युक्त करतो वेगवेगळे हार्मोन्स, तणावासाठी जे हार्मोन्स आहेत ती निर्माण करण्यासाठी तो आपल्याला उद्युक्त करतो. तर त्यातलं महत्वाचं हार्मोन म्हणजे ऍड्रिनलिन आणि कॉर्टिसॉल. ऍड्रिनलिन काय करतं असा ताण आल्यावरती, ऍड्रिनलिन आपल्याला हार्ट रेट वाढवतं, बीपी वाढवतं, आणि मग मेंदूला ते उत्तेजित करतं. ह्याच्यामुळे ऍक्शन घेण्यासाठी, आता काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, त्यासाठी ते ऍक्शन म्हणजे कुठली, जर तू इथून पळून जा नाहीतर त्या वाघाशी सामना कर, दोन्हीपैकी तुला फ्लाईट और फाईट असं म्हणतात, त्याला फ्लाईट और फाईट. तर ह्याच्यापैकी तुला कुठली ऍक्शन घेणं आवश्यक आहे. तसंच दुसरं कॉर्टिसॉल जे आहे ते आपल्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण एकदम वाढवतं आणि मग त्याला आपल्याला एनर्जी देतो. पळायला एनर्जी पाहिजे ना, मग ती त्या कॉर्टिसॉलमुळे येते. पण ही परिस्थिती जेव्हा संपते तेव्हा परत हा जो आपला हार्ट रेट आहे, बीपी आहे किंवा शुगर लेवल आहे त्या नॉर्मल होणं अपेक्षित आहे, त्या होतात नॅचरली. पण जर त्या नाही झाल्या तर मग मगाशी म्हटलं तसा तो कॉर्टिसॉल जर वाढतच राहिलं कायम, तर मग ते दुष्परिणाम. आता शुगरचं पण बघितलं की शुगर वाढत राहिली तर मग त्याच्यामुळे डायबिटीस होतो. हा ताण मागचा हे आहे. तर आता हा ताण जो आहे हा तर पूर्ण तुमचं जाऊ शकत नाही, ताण थोडा तुम्हाला राहणारच आहे. पण संगीताने त्याच्यावरती जसं मगाशी सांगितलं तसं डोपामिन, सेरोटोनिन ही जी हार्मोन्स आहेत हा ताण बऱ्याच अंशी तुमचा कमी कमी करत जातात आणि तुम्हाला या गंभीर आजारांपासून किती संरक्षण करताय बघा संगीत. म्हणजे संगीताचं किती महत्व आहे. आता हे झालं ऐकण्याची, हे टेक्निक झालं. म्हणजे संगीत उच्चारी जे असतात ते संगीत अशा तऱ्हेने ऐकवलं जातं. आता दुसरं टेक्निक आहे स्वतः गाणे किंवा वाद्य वाजवणे. म्हणजे पेशंटला स्वतः गायला सांगायचं किंवा त्याला एखादं वाद्य वाजवायला सांगायचं. वाद्य वाजवायला सांगायचं म्हणजे त्याला वाद्यामध्ये एक्सपर्ट करायचा हा भाग अजिबात नाही. त्याला थेरपी म्हणून ते त्याला शिकवायचं आहे. तर तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे, गाण्यामध्ये तो एक्सपर्ट व्हायला पाहिजे असं नाही. त्याला थेरपी म्हणून असा विचार आहे. तर तो जो स्वतः गायला की आपल्याला चालणार आणि आपण स्वतः जर गायलो तर वर जे हार्मोन तुम्हाला सांगितले डोपामिन वगैरे, तर हे याचं प्रमाण अधिक खूप जास्त हे रिलीज व्हायला लागतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हायला लागतो. तसं संगीत उपचार हे मेंदूसाठी आपल्या अतिशय, म्हणजे त्याला ब्रेन स्पा म्हणायला हरकत नाही. ती मेंदूचं अभ्यंगस्थान असं म्हटलं तरी हरकत नाही. आपण शरीरासाठी मगाशी सांगितलं तसं जिम मध्ये ऐकलं, पण मनासाठी मेंदूसाठी काही करतो का? तर हे जे आहे हे संगीत उपचार हे अभ्यंगस्नान आहे किंवा स्पा आहे का? तर याच्यामुळे जवळजवळ 17 केंद्र मेंदूचे आतापर्यंत जो रिसर्च झालेला आहे त्याच्यानुसार 17 केंद्र ही ऍक्टिव्हेट होतात केवळ संगीत
ऐकल्यामुळे किंवा गायल्यामुळे ते जास्ती ऍक्टिव्हेशन होतं. आणि आता मेंदूचे आपले दोन भाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. तर डाव्या मेंदूचं कार्य काय आहे की लॉजिक किंवा गणित, सायन्स किंवा भाषा, लँग्वेज ह्याचं ज्ञान आपल्याला डाव्या मेंदूमध्ये होतं. आणि उजवा जो आहे तो क्रिएटिव्हिटीसाठी आहे, सृजनशीलता किंवा इंट्युएशन पॉवर, इमोशन्स, भावना या आपल्या उजव्या मेंदूला कळतात. आपल्यासाठी या दोन्हीचं कोऑर्डिनेशन होणं अतिशय गरज, अशी ऍक्च्युली खूप गरज आहे, राईट आणि लेफ्ट ब्रेन. आपल्याकडे दुर्दैवाने काय केलं जातं की फक्त लेफ्ट ब्रेनचा जास्ती विचार केला जातो. आता जेव्हा मुलं नर्सरीमध्ये जातात तेव्हा त्यांना काही गाणी वगैरे शिकवली जातात, तर ह्याच्यामध्ये दोन्ही राईट आणि लेफ्ट दोन्ही ब्रेनचा उपयोग आहे. कसा? तर गाण्यामध्ये शब्द आले म्हणजे भाषा आली, म्हणजे लेफ्ट ब्रेन आला. परत त्याच्यामध्ये चाल आली त्या गाण्याची म्हणजे क्रिएटिव्हिटी आली, म्हणजे तो राईट ब्रेन आला परत. आणि त्या गाण्याला सर्टन अशा मात्रा असतात, बीट्स असतात, लय असते ना आपली, 1 2 3, त्या लईमध्ये गाणं शिकवतात ना, टाळ्या देऊन वगैरे. तर ते लॉजिक आलं म्हणजे परत, म्हणजे असं ते एकाच वेळेला ते दोन्ही चालू राहतं. त्याच्यामुळे हे ऍक्टिव्हेशन तिकडे लहानपणी खूप चांगलं होतं. मुलगा 3री 4थीत जातो, मग तो कुठल्या तरी क्लासला त्याला घातलं जातं, बाबा तबला शिक, गायन शिक, पेटी शिक. तर तिकडे त्याची कुठली तरी कला बघतो, किंवा शाळेमध्ये संगीत असेल, चित्रकला असेल, या क्रिएटिव्ह कुठली कला, संगीत असेल कुठली कला त्याला शिकवली जाते. त्याच्यामुळे त्याचा राईट ब्रेन पण ऍक्टिव्ह राहतो आणि लेफ्ट ऍक्टिव्ह राहतो. पण जसा तो 9वी 10वीत जातो तेव्हा हे सगळं त्याचं बाळगायचं. गाण्याचा क्लास पहिला बंद, तबला नको, तबला नाही वाजवलं तर काय बिघडत नाही. पण काय बिघडत नाही ते आता त्याचं तुम्ही लक्षात घ्या की राईट ब्रेनचा युजच होत नाही, मग लेफ्ट ब्रेनच चालू राहतो. कारण अभ्यास किंवा हे जे आहे ते सगळं लेफ्ट ब्रेनशीच संबंधित आहे. मग पुढे तो कॉलेजमध्ये जातो, मग अजून त्याला अभ्यासाचा ताण येतो. आणि नंतर जेव्हा तो ग्रॅज्युएट वगैरे होऊन जेव्हा त्या नोकरीसाठी तो इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याचं काम तिकडे अडतं. का अडतं? तर त्याची क्रिएटिव्हिटी महत्वाची आहे, की ते इंटरव्ह्यू घेणारे बघतात की ह्याचा आपल्या कंपनीला कितपत फायदा होईल, याचा इनोव्हेटिव्ह ब्रेन आहे की नाही, तर तिथे मग तो कमी पडतो. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की भावनांवरती जसं म्हटलं इक्यू चांगला ठेवण्यासाठी त्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे. म्हणजे राईट ब्रेन मुख्य करून वापरला गेला पाहिजे त्यासाठी. तर बऱ्याच लहान मुलं बघा, आपण बघतो की ते बोलू शकत नाही, त्यांच्या भावना व्यक्त नाही करू शकत. ते त्यांना काय ते सांगायचं असतं पण ते काय भावना व्यक्त करू शकत नाहीत. पण त्याला जर आपण संगीत किंवा गाणं जर शिकवलं तर ते त्यांच्या भावना नक्की व्यक्त करू शकतात. का? तर त्याच्यामध्ये शब्द आले, म्हणजे शब्द गायचे, चाल गायचे आणि ती गळ्यातनं काढायची, ओपन कॉर्ड्स म्हणून त्या प्रोड्यूस करायची. त्याच्यामुळे ती त्यांना सवय लागते आणि त्याच्याशी जी भावना तुमच्या प्रदर्शित करण्यासाठी जी मेंदूमधली केंद्र आहेत ती ऍक्टिव्ह व्हायची सवय लागते त्यांना, आणि मग ते आपल्या भावना व्यक्त करू शकतात. असे अनेक उदाहरणं मिळाली आहेत किंवा रिसर्च झालेला आहे की ती मुलं आधी काही बोलत नव्हती, पण नंतर जेव्हा त्यांना संगीताचं शिक्षण दिलं गेलं तेव्हा ती मुलं शाळेमध्ये चांगल्यापैकी शिक्षकांशी संबंध कम्युनिकेशन करायला लागली. तर असं हे लक्षात आलं. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांची मेमरी वाढू शकते. मेमरी का वाढते? तर एखाद्या गाण्याला तुम्ही चाल लावून शिकवलं किंवा कविता असते किंवा आपलं तुमचं सुभाषित असतं, तर तुम्ही चालीवर म्हटलं तर ते कायम लक्षात राहतं. त्याला तुम्ही सांगितलं की एखादं बाबा लोकमान्य टिळकांबरोबर तू बोल, ती 10 वाक्य तुला लिहून दिली ती बोल, तर त्याला विसरायला होईल करायची. पण तो चाल जी आहे ते विसरणार नाही. त्यामुळे त्याची मेमरी जी आहे ती स्ट्रॉंग होत जाते, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. की 4 लोकांसमोर त्याला गायल्यामुळे काय होतं की त्याचा आत्मविश्वास वाढायला लागतो. आता रागावरती नियंत्रण येतं चांगल्यापैकी. काही मुलं एकदम अग्रेसिव्ह असतात, तर ते म्हटलं की भावना ज्या आहेत त्या भावनांना चांगल्यापैकी टॉनिक मिळालं पाहिजे त्या बॅलन्स करण्यासाठी, तर ते संगीतामुळे चांगल्यापैकी होतं. आता याच्यासाठी तुम्हाला एक टिप सांगतो की आपल्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना झोपण्यापूर्वी बासरी लावून ठेवा. त्यांना सांगू नका की तुमच्यासाठी करतोय, पण त्यांना जर तुम्ही बासरी ऐकवली, कुठलंही रागदारी संगीत, मोस्टली रागदारी संगीत असं एक लावून ठेवा, तर त्याच्यामुळे नक्की हा फरक पडेल. तर असं आहे.
आता त्याच्यानंतर ह्याचा विविध आजारांसाठी उपयोग होतो. म्हणजे मेंदूशी रिलेटेड आजार म्हणजे आता बघा सेरेब्रल पॉल्सी किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी, मल्टिपल स्क्लेरोसिस हे जे आजार आहेत हे काय होतं की लहानपणामध्ये हे जास्त करून होतात, बाळणपणामध्ये किंवा अर्ली चाइल्डहुड मध्ये हे आजार मेंदूचे आजार आहेत. तर ह्यांच्यासाठी संगीताचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. की ह्या आजारामध्ये काय होतं की तुमची मोटर स्किल्स म्हणजे हाताच्या किंवा हाताच्या बोटांच्या हालचाली किंवा ग्रॉस मोटर स्किल्स म्हणजे पायाच्या हालचाली याच्यावरती फरक पडतो. किंवा ज्ञानेंद्रियांमधलं जे कोऑर्डिनेशन आहे त्यातलं एकमेकांशी जो संबंध येतो तो त्यांचा तो कमी होतो. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे ते कमी होतं त्याच्यामध्ये. त्यानंतर ती एकल मुलं होतात, स्मरणशक्तीवर परिणाम होतो, एकाग्रचित्तावर परिणाम होतो. तर ह्या प्रत्येकासाठी हे खूप उपयोगी आहे. तर कसं उपयोगी आहे बघा. आता जसं गाण्याचं तुम्हाला सांगितलं की असे गाण्याचे फायदे आहेत, हार्मोन्स आहेत म्हणा किंवा तसं वाद्याचं वाजवलं त्यांनी म्हणजे हार्मोनियम वाजवलं किंवा कीबोर्ड आहे, तबला आहे ह्याच्या किंवा साधा अगदी अगदी लहान मुलांकडनं काय तुम्ही एवढी अपेक्षा तर त्यांना काय या अशा सेरेब्रल पॉल्सी झालेल्या मुलांना काय तुम्ही एकदम एवढं काय पेटीवर किंवा असं तबलावर कठीण वाद्य शिकवू शकत नाही. का त्यांना अगदी साधी खुळखुळावर किंवा असं जरी त्यांना हे केलं, छोटी बिगिनिंग स्टेजची वाद्य आहे ती शिकवली तर त्यांना काय ती हातात धरून वाजवायचं आहे किंवा बोटांनी पकडायचं आहे किंवा ती याची बोट आहे कीबोर्डवरती बोटं ठेवायचे. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना त्यांचे स्किल्स आहेत ते म्हणजे त्याच्यामुळे त्यांना सहजता त्यांना तिची सवय व्हायला लागते आणि ते चांगल्या तऱ्हेने त्याची बोटांची हालचाल हातांची हालचाल व्हायला लागते. आणि त्यांना मुख्यत्वे करून काय की ही जी गोष्ट ते इंटरेस्टिंग वाटते ना की बाबा बटन दाबलं की काय आवाज येतोय असं त्यांना मग त्याच्यामुळे काय ते इंटरेस्ट घेऊन करतात. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय की मेंदूला जे आजार होतात तर ते म्हणजे त्याच्यामध्ये ज्या पेशी डॅमेज होतात तर त्या परत हे होत नाहीत म्हणजे मेंदू प्रिपेअर होत नाहीत. तर त्याला एक प्लास्टिसिटी म्हणून एक भाग आहे. म्हणजे काय की एखादी गोष्ट परत 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 जर केली तर मेंदू ती अडॉप्ट करू शकतो. म्हणजे मेंदूला ती सवय होऊन जाते ती गोष्ट करायची. त्याच्यामुळे अशा मुलांना काय करावं लागतं की ती गोष्ट परत 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 शिकवावी लागते त्यांना. तुम्ही त्यांना 20-25 वेळा जेव्हा तुम्हाला त्यांना नुसते 2 स्वर वाजवायला शिकवाल सा रे समजा असं त्यांना 2 आधी तुमचा पेशन्स पाहिजे त्याच्यामध्ये थेरपिस्टचा. तर त्याला शिकवलं तर तो हळूहळू त्याला ते लक्ष द्यायला लागतं. तर असं त्याच्याकडे करून घ्यायला लागतं. परत त्यांचं जे डोळे किंवा हे कान आहेत त्यातलं कोऑर्डिनेशन आहे ते त्यांचं चांगलं व्हायला लागतं. कारण ते कसं थेरपिस्टकडे बघतायत, वाद्याकडे बघतायत, चाल ऐकतायत, लक्षात ठेवायचा प्रयत्न करतात. म्हणजे असं ते सगळं त्यांचं हे वापरलं जातं. मुख्य म्हणजे इंटरेस्ट घेऊन हे करतात. त्यांना नुसतंच तुम्ही सांगितलं की मोठं हलव किंवा असं काही त्यांची हे असतील तर त्यात त्यांना कंटाळवाणं होईल. पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करतात त्याच्यामुळे नक्की त्यांची डेव्हलप होते. त्यांचं ग्रॉस मोटर स्किल्स म्हणजे काय की पायांची हालचाल ती फार महत्वाची आहे. आता आम्ही तिकडे पॉंडिचेरीला होतो तेव्हा एका अशा शाळेमध्ये खूप काम केलं अशा मुलांबरोबर. तर तिथे त्या मुलांना चालता यायचं नाही, बॅलन्स राहायचा त्या मुलांचा. तर आम्ही विविध तालवाद्य त्यांच्यावर वाजवायचो. म्हणजे त्याला रिदम 1, 2 आणि त्यात रिदम मध्ये त्यांना ती पावलं लावायचो आणि ते बरोबर ती पावलं हळूहळू त्यांची खूप वेळा वाजवल्यानंतर ती पावलं हळूहळू म्हणजे खूप 4 महिने 5 महिने त्यांच्यावर काम करून मग ती हळू त्यांच्यात थोडी प्रगती दिसायला लागते. तर एवढं त्याचं ती स्लो प्रोसेस आहे पण त्याचा फरक नक्की पडतो. आता साधं उदाहरण घ्या. समजा आपण चाललो होतो रस्त्याने आणि एखादं असं ढिंच्याक गाणं लागलंय किंवा असं फास्ट रिदमचं गाणं लागलंय आपले पाय नकळत थोडे हलतात ना. म्हणजे आपल्या समजा पायाला कधी लागलं असेल किंवा थकवा आलं असेल तरी आपलं थोडीशी हालतात त्याच्यामुळे ती स्पिरिट येतं. त्याच्यामुळे ह्याचा फायदा त्याला होतो. तर याच्यामध्ये त्यांचं सोशल स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन जे आहे ते वाढायला लागतं. कारण इतर मुलांबरोबर ती वाद्य वाजवणं वगैरे हे त्यांचं चालतं. त्याच्यामुळे याचा खूप चांगला परिणाम या वाद्य वाजवण्याचा होतो. आता तिसरं महत्वाचं टेक्निक म्हणजे ड्रम सर्कल. आपल्याकडे एकत्र म्हणजे समूह गीत म्हणणं किंवा समूहाने काही गोष्टी करणं याला फार
हे आपण बघत आलोय. जसं गरब्याचं नृत्य असतं किंवा आपण लग्न समारंभात नाच वगैरे करतो, तर त्याचा थेरपी म्हणून उपयोग चांगला होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्ट सगळ्यांनी घेतला तर त्याच्यामध्ये एन्डॉर्फिन्स जे आहेत ते चांगल्या तऱ्हेने रिलीज होतात आणि म्हणजे वेदना शमनासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. आता हे ड्रम सर्कल म्हणजे काय आहे की आपल्याकडे पूर्वी बरेच वर्षापासून तालवाद्य कचेरी म्हणून एक हे असायचं. वेगवेगळी तालवाद्य गोलाकार किंवा अर्धवर्तुळाकार बसून प्रत्येक जण कोणी तबला वाजवतोय, कोणी मृदुंग वाजवतोय, कोणी ढोलक वाजवतोय, असं ते हे केलं जातं. तालवाद्य कचेरी म्हणतात. त्याचाच हा प्रकार आहे आधुनिक प्रकार ड्रम सर्कल. ड्रम सर्कल म्हणजे काय की अशी वेगवेगळी वाद्य अगदी बिगिनिंग लेवलची डफ वगैरे किंवा साधं ते झेंडे असतं ते घेऊन असं अर्धवर्तुळाकार बसायचं आणि त्याच्यामध्ये एक निर्देशक असतो. तो एक काहीतरी तुम्हाला पॅटर्न देतो रिदमचा. आणि पॅटर्न म्हणजे काय की साधा जो अगदी सगळ्यांना समजेल असा 1 2 1 2 1 2 किंवा 1 2 1 2 3 1 2 1 2 असं काही एक रिदम त्याला. तर ते बाकीचे सगळे जे असतात ते तो फॉलो करतात. हे वाटतं तेवढं सोपं नाहीये कारण त्याच्याकडे तुम्हाला अलर्ट राहावं लागतं. तर आता ह्याच्यामुळे तुम्ही जर फायदे जे ऐकलेत ना, इतकी साधी गोष्ट आहे ही तसं म्हटलं आपल्या दृष्टीने तर जे फायदे जे आहेत ते चमत्कार म्हणजे त्यांनी चमत्कार घडते असे ते फायदे त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय होतं की एन्डॉर्फिन्स हे वाढतं, डोपामिन वाढतं. हे अगदी हटकून होणारे फायदे. फ्रेश वाटतं, शांत वाटतं, हे अगदी हटकून होणारे फायदे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या शरीरामध्ये इंटरल्युकिन्स नावाची रसायन आहेत. इंटरल्युकिन्स तर याच्यामुळे काय होतं की आपली प्रतिकार शक्ती वाढत असते. तर ह्या इंटरल्युकिन्सचं प्रमाण या ड्रम सर्कल केल्यानंतर वाढलेलं लक्षात आलंय. त्याच्यासाठी पुरावे आहेत. तर असा याचा परिणाम होतो. प्रतिकार शक्ती वाढली तर बघा ना आपल्या किती रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. त्यानंतर मेंदूमध्ये आपल्या अल्फा बीटा ह्या लहरी ज्या असतात त्या बीटा लहरी ज्या असतात त्या आपल्या चंचल मनस्थिती असते तेव्हा असतात आणि अल्फा म्हणजे आपलं शांत मन होतं. त्या ड्रम सर्कल नंतर त्या अल्फा लहरीमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि आपल्याला शांत वाटतं असं लक्षात आलंय. आता ह्याचा कोणाकोणाला उपयोग होतो ते बघा की अल्झायमर्सचे पेशंट, अल्झायमर स्मृती भ्रंश त्याला म्हणतात, तर त्या पेशंटसाठी याचा चांगला उपयोग होतो. हे स्लो लर्नर्स आहेत, खूप ज्यांना वेळ लागतो शिकायला, किंवा चंचल मुलं आहेत, रागीत मुलं आहेत, किंवा मानसिक संतुलन बिघडलेली व्यक्ती आहेत, किंवा व्यसनाच्या अधीन झालेल्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्ती पॅरालिसिस झालेल्या व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींसाठी यांना खूप फायदा होतो. पार्किन्सन्सना फायदा होतो, पार्किन्सन डिसीजसाठी. कारण त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या हालचालींवर हे झालेलं असतं. मग अशीच आपण सेरेब्रल पॉल्सीमध्ये बघितलं बरीचशी लक्षणं तशीच असतात. तर ती त्याचा म्हणजे पार्किन्सनसाठी याचा उपयोग होतो. कारण डोपामिन वाढतं, हे एन्डॉर्फिन्स त्याच्यामध्ये सगळं हे घडून येतं. त्याच्यानंतर दुसरं पुढचं टेक्निक आहे, हे ड्रम सर्कलचं झालं, रिलॅक्सेशन आणि गायडेड इमेजरी. म्हणजे जसं आता संगीत आपली योग निद्रा आपण आपल्याला माहिती असते, शवासन करतो, तर ते रिलॅक्सेशन त्या पेशंटला दिलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याला एखाद्या निसर्ग रम्य ठिकाणी असं त्याला एक त्याची कल्पना केली जाते की तू समुद्रावर गेलायस किंवा जंगलामध्ये आहेस किंवा असं एक चित्र रंगवलं जातं आणि त्याला मग म्युझिकचा सपोर्ट दिला जातो. मी माझ्या थेरपीमध्ये हे टेक्निक जास्त करून हेच वापरतो. नंतर दुसरी छोटी छोटी टेक्निक्स आहेत काही. सॉंग रायटिंग म्हणजे आता एखाद्याला भावना व्यक्त असं करता येत नसेल तो गाण्यातनं चांगलं करू शकतो. आपल्याला बघा एखादा आनंद झाला आपण गाणं म्हणतो ना, की म्हणजे आपल्या भावना पण त्या गाण्यातनं जास्ती चांगल्या व्यक्त करू शकतो. ते शब्द लिहायला चांगलं. कॅन्सर पेशंटना वगैरे विशेषतः करतात, ते एवढं हे नाहीये. आता सॉंग रेमिनिसन्स म्हणून एक टेक्निक आहे. म्हणजे कसं म्हटलं की गाण्याची मेमरी आपल्याला जास्ती चांगली लक्षात राहते. म्हणजे आपण त्यावेळेला आपलं लग्न झालं त्यावेळेला कोणतं गाणं लागलं होतं, अमुक मी माझा परीक्षेचा वेळ लागला तेव्हा हे गाणं लागलं होतं. तर एखाद्या डिप्रेशनचा पेशंट असेल त्याला, किंवा एखाद्या मेमरी लॉस असेल त्याला त्यावेळेचं काही आठवत नसेल तर त्याला त्यावेळेचं गाणं त्याला सांगितलं जातं की त्यावेळेचं कुठलं गाणं तुला आठवत आहे असं. आणि मग त्याचा सगळं मग तो पुढे त्याचं सगळं उलगडत जातं. तर आता ही साधारण एवढी टेक्निक्स ह्या पाश्चात्य देशांमध्ये किंवा जवळजवळ जगभरात ही सगळी टेक्निक्स मोस्टली वापरली जातात. आता आपण भारतीय संगीताविषयी बघूया. आहे नव्हे अजून भारतीय संगीताविषयी बघूया.
आता भारतीय उपचार पद्धती याच्यामध्ये फरक का आहे? तर भारतीय उपचार पद्धती ही खरी तर अतिशय प्राचीन आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती आहे की ऋषीमुनी मंत्रांनी रोग वगैरे बरे करत असत. फक्त आपल्याकडे काय आहे की आपलं जे भारतीय अध्यात्म किंवा हे जे आहे अनुभवाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही अनुभव घ्या आणि मग त्याचा परिणाम बघा. असं सायंटिफिकली प्रूव्ह करणं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या शक्य होत नाही. त्याच्यामुळे आणि आपल्याकडे काय मुख्य ड्रॉबॅक काय की परदेशामध्ये असं प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन केलं जातं, लिहिलं जातं, प्रत्येकावरती लगेच संशोधनाला तिकडे प्रोत्साहन दिलं जातं. तसं आपल्याकडे होत नाही. ते अलीकडे आता ते लोक करतात म्हणून आपण त्यांचं अनुकरण, योग आता ते लोक करतात म्हणून आपण त्यांचं अनुकरण करायला लागलो. तर असं घडायला लागलं. पण ऍक्च्युली जे आपलं जे संगीत आहे किंवा आपलं जे मंत्रशास्त्र आहे ते अप्रतिम अजोड आहे. त्याच्यामध्ये आता म्हणजे आता भारतीय याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये ओंकार हा मुख्य करून वापरला जातो. ओंकाराचे अनन्य साधारण फायदे बऱ्याच जणांना आपल्याला माहितीच आहेत. कारण ओंकार किंवा आपले वैदिक मंत्र आहेत त्याचे अनंत फायदे आहेत. कारण त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत, त्याची जी कंपन आहेत ती पेशींपर्यंत जातात आणि ते आपल्या सगळ्या शरीर मनाला हील करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता ओंकार किंवा ह्या वैदिक मंत्रांचे शारीरिक फायदे काय आहेत? तर त्याच्यामुळे थायरॉइडला त्याचा फायदा होतो, कारण ते गळ्यातनं प्रोड्यूस करायचं आहे. लोकल कॉर्डशी संबंध आहे. थायरॉइडसाठी फायदा होतो. रक्तदाब, पचनक्रिया याच्यासाठी फायदा होतो. त्यांचा थकवा दूर करणे, शांत वाटणे किंवा श्वसनाशी रिलेटेड आजार. कारण त्याच्यामुळे कसं आहे की आपण उच्छ्वासामध्ये गात असतो. त्याच्यामुळे काय तो ओंकार ओम असा तो लांब होतो. तर त्याच्यामध्ये तो उच्छ्वास खूप वेळ टिकतो. त्याच्यामुळे फुफ्फुस आला किंवा श्वसन क्रियेशी रिलेटेड जे विकार आहेत ते दूर होतात. पाठीचा कणा आहे त्यासाठी पण ते चांगलं आहे. ओंकार उच्चारणामुळे मेंदूमध्ये एक तरंग निर्माण होतात. असं जसं म्हटलं मग तसं बीटाची जागा अल्फा घेतात. लेफ्ट राईट ब्रेनचं कोऑर्डिनेशन चांगलं होतं. आता याचा गर्भसंस्कारामध्ये बाळणपणामध्ये प्रत्यक्ष बाळणपणामध्ये सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो. जसं आपण बघितलं की दीर्घ उच्छ्वास केला जातो ओंकारामध्ये. त्याच्यामुळे काय होतं की आईला त्या कळा येऊन ते जे बाळ आहे ते खाली सरकण्यास जास्ती मदत होते. त्यांच्या कळा ज्या होतात त्या कळांची तीव्रता कमी होते. का? तर एन्डॉर्फिन्सची निर्मिती होते. संगीतामुळे आपण बघितलं की एन्डॉर्फिन्स निर्माण होतात. त्याच्यामुळे कळा कमी होतात. मन एकाग्र होऊन ते डॉक्टरांना चांगली तऱ्हेने सपोर्ट करू शकते बाळणपण करण्यासाठी. रक्तदाब वाढलेला असतो बऱ्याच जागा बाळणपणामध्ये, तो कमी होतो. आता आपल्याकडे अभिमन्यूची कथा प्रचलित आहे की अभिमन्यूनी आईच्या पोटात संगीत आपलं ऐकलं आणि त्याला ते ज्ञान झालं. हे सगळ्यांना माहिती. त्याच्यावर गर्भसंस्काराची एक खूप आता सगळीकडे वाढलेलं आहे. अनेक मंत्र हे सगळं त्या गर्भवतीला ऐकवलं जातात. बंगलोरला जी इन्स्टिट्यूट आहे योगाची इन्स्टिट्यूट एस व्यासा स्वामी विवेकानंद योगा युनिव्हर्सिटी, तर त्याच्यामध्ये असे बरेच प्रयोग चालतात. तर त्याच्यामध्ये भाताच्या ह्याच्यावरती भाताची जी बीजे असतात त्याच्यावरती प्रयोग केले गेले. काही भाताच्या बीजांना अग्निहोत्राचे मंत्र म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अग्निहोत्राचे मंत्र म्हणतात. तर ते मंत्र त्या रोपांजवळ गायले गेले. आणि दुसरी रोपं होती त्यांना काही नाही, तसं ऐकवलं गेलं नाही काही. तर असं लक्षात आलं की प्रचंड वाढ या ज्यांना ऐकवलं होतं त्यांची प्रचंड वाढ होऊ शकते. तर बघा आता ह्याच्यावर आपण कल्पना करू शकतो की साधा जर त्या वनस्पतीवर परिणाम होतो तर गर्भात वाढणाऱ्या बाळावर किती चांगला परिणाम याचा होऊ शकतो. तर हे सगळे प्रयोग केले जात आहेत. आता ओंकारावर तर सगळीकडे चढ. आणि तुम्ही ऐकलं असेल डॉक्टर जयंत करंदीकर अहमदनगरचे, त्यांनी याच्यावरती खूप ओंकार थेरपी त्यांनी मोठी डेव्हलप केली आहे. कुठल्याही आधारावरती ओंकारावरती उपचार करतात. आता मानसिक फायदे काय होतात त्याचे? तर एकाग्रता वाढते, मन शांत होतं, भीती कमी होते. एखाद्या गोष्टीची भीती असेल तरी कमी होते. सकारात्मक विचार वाढेल लागतात, पॉझिटिव्ह व्हायला लागतं. शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि भावनिक. जसं बघितलं आपण मगाशी की संगीताचे फायदे ते सगळे आहेत, पण ते आपल्या ओंकारामध्ये किती आहेत बघा. आणि याच्या पलीकडे जाऊन ओंकारमध्ये आध्यात्मिक फायदे आहेत.
की अहंकार हा मुख्य करून त्याच्यामध्ये नष्ट होतो. आता ओंकार उच्चारणाचे आता कलर डॉपलर ही आहे सोनोग्राफी, त्यांनी सुद्धा हल्ली टेस्ट केले जातात. आपलं जे घंटाळी मित्रमंडळ आहे ना आपल्याजवळ अण्णा व्यवहार यांचं, तर त्याच्यामध्ये या ओंकारवरती प्रयोग झाले. तर अर्धा तास त्यांना ओंकार आणि योगनिद्रा दिली गेली गरोदर भगिनींना. तर त्याच्यामध्ये असं आढळलं की त्या गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा प्रचंड वाढलेला आहे. असं त्याच्यामध्ये याचे ओंकाराचे फायदे आहेत. आता याचा नाद झाला, नाद, तर नादाचे आता दोन प्रकार आहेत. तसं जर सूक्ष्मात गेलं तर खूप ते वाढत जाईल. आपल्या अध्यात्माला जेवढा मोठा बेस आहे की नाद हा दोन प्रकारचा आहे, आहत नाद आणि अनाहत नाद. आहत नाद म्हणजे आपल्याला आपण ज्याचा मंत्र ऐकतो किंवा संगीत ऐकतो, राग ऐकतो, गाणी ऐकतो, हा आहत नाद झाला, ऐकू येणार आपल्याला. पण जो ऐकू येत नाही म्हणजे तो त्या लेवलला ऋषी मुनींना साधना केल्यानंतर तो अंतर्नाद म्हणतात त्याला, नादानुसंधान. तर ते तेवढं त्याचा किती परिणाम होत असेल याचा आपण कल्पना करू शकतो. भक्ती संगीताचा चांगला परिणाम होतो. समूहाने आपण जसं आपल्याकडे भजन करतात, कीर्तन करतात, आरती म्हणतो आपण, त्याचा चांगल्यापैकी परिणाम होतो. आता दुसरा भाग म्हणजे बरेच जण इथे संगीत आमच्या क्षेत्रातले आहेत, तर त्यांना उत्सुकता आहे की रागाचा काही परिणाम होतो का, की आम्ही बरंच ऐकलंय की डायबिटीससाठी हे राग आहेत, ब्लड प्रेशरसाठी हे आहेत, तर ह्याचा काय उपयोग होतो का, तर त्याच्याविषयी मी बोलतो. तर आता त्याचा संबंध जो आहे तो आयुर्वेदाशी आहे, कळलं ना. म्हणजे आपले जे जुने ग्रंथ आहेत ना, प्राचीन ग्रंथ, संगीत रत्नाकर, संगीत मकरंद आहे, संगीत कल्पद्रुम आहे, बृहद्देशी आहे, ह्या सगळ्या ग्रंथांमधनं ह्याचं वर्णन आहे की ह्या स्वरांचा उपयोग होतो थेरपीसाठी. त्यातले सारे ग जे स्वर आहेत, आपले शुद्ध स्वर आहेत सारे ग, ते सांगतात कफासाठी. कफासाठी म्हणजे कफाचं जे आयुर्वेदामध्ये हे 3 जे दोष सांगितलेत, वात पित्त कफ, तर त्याचं ते बॅलन्स राहणं महत्वाचं आहे. तर ते कफ बॅलन्स करण्यासाठी सारे ग या स्वरांचा वापर आहे. मप हे जे स्वर आहेत हे पित्तासाठी चांगले आहेत, पित्त बॅलन्स करण्यासाठी. आणि धनी स्वर जे आहेत ते वातासाठी आहेत. तर असं कॉम्बिनेशन करून हे राग हे केले जातात, निवडले जातात. कोमल स्वर आहेत ते कफासाठी चांगले आहेत, तीव्र म पित्तासाठी चांगला आहे, आणि शुद्ध स्वर आहे ते वातासाठी चांगले आहेत. म्हणजे शुद्ध स्वर आता त्याच्यामध्ये ध्वनी हे स्वर जास्त करून वरचे स्वर आहेत ते वातासाठी चांगले आहेत, असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यानंतर आपण जे वेगळ्या वेळेला आपले राग गातो ना, सकाळी वेगळे संध्याकाळी वेगळे, तर त्याचे आपले प्रहर असतात. त्या प्रहराप्रमाणे कसं आहे बघा, रात्री 2 ते 6, 2 ते 6 या टायमात कुठले राग गायले जातात, सोहनी आहे, भटियार आहे, ललत आहे, हे राग त्यावेळेला गायले जातात. तर हे जे आहे, हा जो पिरियड आहे 2 ते 6 हा वातासाठी आहे, म्हणजे वात त्याच्यामध्ये वाढलेला असतो. तर तो बॅलन्स करण्यासाठी या रागांचा चांगला उपयोग होऊ शकतो. नंतर 6 ते 10 हा जो वेळ आहे, सकाळी 6 ते 10 हा कफासाठी आहे. त्यावेळेला कुठले आपले राग गातात, भैरव आहे, ऐर भैरव आहे, हे राग त्यावेळेला गायले जातात ना. रामकली आहे, हे सगळे जे भैरव थाटातले जे राग आहेत ते त्यावेळेला कफासाठी चांगले आहेत, कफ बॅलन्स करण्यासाठी. आणि सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत हा वेळ आहे पित्ताचा, तर पित्त फंक्शन आहे. आता ह्याच्यामुळे मला एक चांगली गोष्ट आठवली, म्हणजे कसा आपल्या जे पूर्वापार जे संस्कार बनवून आले ते किती महत्वाचे आहे, त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ आहे ते लक्षात येतं. कसं आता पित्तासाठी 10 ते 2 वेळ म्हणजे ही कुठली वेळ आहे, 10 ते 2 ही दुपारची वेळ आहे, बरोबर. म्हणजे त्याला आपण कुठले गातो, सारंग गातो की नाही, वृद्धवानी सारंग गातो, मधमात सारंग आहे, गौड सारंग आहे, हे सगळे सारंगचे प्रकार आपले जे आहेत. त्याच्या आधी जेवण कुठे गातो, पण नंतर जी दुपार जशी व्हायला लागते तसे हे प्रकार गातात सारंगचे. तर आता आपल्या पूर्वीच्या लग्नाच्या ज्या पंगती व्हायच्या, तर त्या पंगतीच्या वेळेला सनई वादन केलं जायचं, बरोबर. सनई वादन त्यावेळेला केलं जायचं. आणि त्या सनईवर हटकून तुम्ही त्यावेळेला जर लक्षात असेल तर त्यावेळेला ते सारंगचे बहुतेक तो सनई वादन जर चांगला शिकलेला असेल तर सारंग वाजायचा. उद्भवनी सारंग, मधमात सारंग हे प्रकार मी खूपदा ऐकलेले आहेत. कारण का, तर पित्त बॅलन्स करण्याचं. म्हणजे पित्त बॅलन्स म्हणजे काय, पित्त बिघडलं की काय होतं की भूक मंदावते, बरोबर.
म्हणजे भूक चांगली लागावी, म्हणजे आपल्या समारंभाला जी लोक आलेली आहेत ती चांगल्या तरी जेवावीत, हा त्यातला उद्देश होता. त्याच्यामुळे ते सारंग ऐकून ती लोक चांगली जेवू शकतील, त्यांचं पित्ताचं फंक्शन चांगलं सुधारेल असा होता. दुसरा आता महत्वाचा भाग म्हणजे म जो स्वर आहे आपला तो थंडावर येणार बघा. म्हणजे आपण रे प म थांबलं की शांतता वाटते, कारण तो बॅलन्स आहे ना, तर ते मध्ये आहे बरोबर. त्याच्यामुळे त्या मन एक थंडावा मिळतो. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही एखाद्या खूप गरमीतनं चाललेला, वाळवंटातनं चाललेला, तुम्हाला काही मिळत नाही, पाणी नाहीये, पेप्सी नाहीये, कोका कोला नाही, काही नाहीये तिथे, तर तुम्ही सारंगचे स्वर म्हणा, मधमा सारंग थोडा गुणगुणा, लगेच तुम्हाला तुमची तहान शमल्यासारखं वाटेल, तुम्हाला नक्की वाटेल. तर असं हे आपल्या ह्याच्यामध्ये आहे. आता दुसरं आहे वेळ ना नंतर एक 5-10 मिनिटापासून बोलतो. तर अशा तऱ्हेने हे रागांची निवड आपल्याकडे केली जाते, पण तरीही अजून त्याच्यावरती खूप संशोधन होणं बाकी आहे. कसं आहे की तुम्ही आता व्हॉट्सअपवर बरेचदा बघता की डायबिटीसला भाग्यश्री आहे, कुर्याजनश्री आहे, किंवा ब्लड प्रेशरसाठी यमन आहे, असं तुम्ही बरेचदा बघता. पण हे कसं आहे की त्याच्यावरती अजून ठोस असा संशोधन अजून झालेलं नाहीये. म्हणजे मी सुद्धा आम्ही जे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय गोवा इथे केलेलं संशोधन आहे, तर त्याच्यामध्ये ते राग आम्हाला ते सापडले की बाबा हे राग ह्याच्यासाठी आहेत, हृदय विकारासाठी हे राग हे 3 राग आम्ही निवडले. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून राग असू शकतात. आमचं त्याच्यावर संशोधन झालेलं नाहीये. आमचं ज्याच्यावर संशोधन झालेलं आहे ते आम्ही सांगू शकतो की हा याचा परिणाम होतो, याचा नाही होत. हे जे आम्ही अनेक राग पेशंटवर तिथे करायचो, तर त्याच्यातनं काही राग प्रत्येक रोगासाठी सांगतात 3-3, 4-4 राग असे आम्ही ठरवलेले आहेत, तर त्याचा परिणाम होतो. पण जसं मगाशी सांगितलं, नुसतं रागावर राबवून उपयोग नाही, त्याचा साईड हे म्हणून त्याचा परिणाम होऊ शकतो. आता दुसरं आपल्या संगीताचा सूक्ष्म जो भाग आहे, जो कुठेही नाही, तो म्हणजे श्रुती. म्हणजे आपल्या कुठलंही संगीत घेतलं ते 12 स्वरामध्ये असतात. सारेगमपधनी 7 शुद्ध स्वर, 5 विकृत स्वर. पण त्याच्याविरुद्ध श्रुती हा जो भाग आहे, म्हणजे आता समजा मी सा म्हटला, सा रे, इतर ठिकाणी कसं आहे सा रे, म्हणजे मध्ये तुटक पण आहे ना तो, सा रे रे, ह्या जो मधला जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये श्रुती म्हणजे संगीत उपयोगी नाद, म्हणजे 12 स्वरांव्यतिरिक्त अजून 10 नाद जे आहेत ते संगीत उपयोगी आहेत. तर 22 श्रुती ह्या आहेत. या श्रुतींचा किती सूक्ष्म परिणाम आपल्या शरीरावर होतो. दुसरं आपल्याकडे कन्सेप्ट आहे चक्रांची. योगामध्ये चक्र सांगितलेले 7 चक्र, मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र. तर ही चक्र म्हणजे काय आहेत? आता ती अशी मेडिकल सायन्सला चक्र दिसलेली नाहीयेत कुठे, पण त्या चक्राच्या ठिकाणीच आपली, त्याला आता मेडिकल सायन्समध्ये नर्व्ह प्लेक्सस म्हणतात. डॉक्टरांना कदाचित ते बरोबर समजेल. नर्व्ह प्लेक्सस किंवा आपल्या ज्या ग्रंथी आहेत, पिट्युटरी ग्लँड म्हणा किंवा पिनियल ग्लँड, ह्या ती चक्रांची जागा आहे. तर त्या चक्रांना ही चक्र सगळी ही म्हणजे एनर्जी सेंटर्स आहेत, तर ती बॅलन्स असणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी सारेगमपधनी हे स्वर नेमलेले आहेत की सा मूलाधारसाठी, रे स्वाधिष्ठानासाठी, ग असं क्रमाने सारेगमपधनी हे स्वर 7 चक्रांसाठी आहेत, हिलिंगसाठी आहेत. परत त्याच्यावरती बीज मंत्र आहेत, ते बीज मंत्र म्हटले तर त्याचा चक्रांसाठी उपयोग होतो. आणि नुसती ही चक्र ही तर मुख्य चक्र आहेत, पण अजून ह्याच्या व्यतिरिक्त काही चक्र आहेत, नाड्या आहेत. तर इतकं हे सगळं सूक्ष्म आहे. आणि ह्याच्याही पुढे जाऊन ऑरा जो आपण म्हणतो, जसं एखादा संतांचा फोटो आहे, समजा स्वामी समर्थ आहेत, साईबाबा आहेत, तर त्यांच्या बाजूला असा तो एक आपण प्रकाशाचा व्हाईट असा गोल बघतो ना, त्याला ऑरा म्हणतात. हा ऑरा प्रत्येकाला आहे, पण तो संत लोकांचा खूप मोठा, प्रचंड मोठा असतो. आपला प्रत्येकाच्या ते आध्यात्मिक पातळीप्रमाणे आहे की याची आध्यात्मिक पातळी, याची सात्विकता किती आहे त्याच्याप्रमाणे तो ऑरा जो असतो, तो ऑरा सुद्धा आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण नेटवर बघितलं तर खूप ठिकाणी तो ऑरा टेस्ट करतात. अजून ते तसं खूप प्रगत झालंय असं नाहीये, कारण ते संतांना जे त्यांच्या साधनेने जाणवलंय ते अजून तसं सायंटिफिकली प्रूव्ह झाले नाहीये. कारण जिकडे शास्त्र संपतं, सायन्स इकडे संपतं, तिकडे अध्यात्म सुरू होतं असं म्हणतो आपण. तर ते आकलन करायला पण प्रयत्न त्यासाठी नक्की चालू आहेत.
आणि त्या ऑरामध्ये फरक पडतो. हे आम्ही गोवा जे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय आहे तिथे आम्ही खूप ह्याच्यावरती प्रयोग केले की संगीत ऐकण्याच्या आधी त्यांचा ऑरा त्या मशीनने म्हणजे युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर म्हणून मशीन असतं, त्याच्यातनं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ऑरा असं त्याच्यामध्ये कळतं की त्याची प्रत्येकाच्या पातळीप्रमाणे किंवा त्याला होणाऱ्या आध्यात्मिक त्रास हा भाग वेगळा आहे. आध्यात्मिक त्रास म्हणजे काय की ज्या आजारांचं कुठेही त्याच्यावरती उपचार नाही होऊ शकत, डॉक्टर म्हणतात आता मी थकलो, आता माझे उपचार संपले, तर असे जे आजार असतात तर ते आध्यात्मिक आजारात मोडतात. त्या आजारांवरती तिथे आम्ही खूप प्रयोग केले. तर त्या ऑरामध्ये संगीत ऐकवल्यानंतर खूप फरक पडलेला जाणवला. किंवा निगेटिव्ह ऑरा ज्यांचा असतो त्यांना खूप त्रास आहेत, तर त्यांना जर हे संगीत ऐकवलं तर तो निगेटिव्ह ऑरा त्याचं प्रमाण कमी होतं, म्हणजे त्यांचे त्रास कमी होतात असं लक्षात आलं. तर एवढं हे सगळं आपलं सूक्ष्म आहे, पण त्याच्यामध्ये खूप आपल्याला संशोधन करायला हवं की म्हणून मी सांगतो की असं ठोस सांगता येत नाही की डायबिटीससाठी अमुक राग आहेत. त्याच्यासाठी प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, त्याप्रमाणे ते बदलणार आहे. एक सर्वसाधारण यमन म्हणा, माल्कोस म्हणा, हे जनरल आहे, एक जनरल गोळी, क्रोसिनची गोळी सगळ्यांना दिली चाल. तसं ते यमन आणि माल्कोस हे दोन राग मला आतापर्यंत सापडले की हे खूप साऱ्या रोगांवरती हे चालू शकतात. पण अदरवाईज असं काही त्याच्यामध्ये तुम्ही अवलंबून राहू नका की एक तर त्याच्यामध्ये काय आहे की जो गाणारा किंवा वाजवणार आहे त्याची भावना महत्वाची आहे, त्याला प्रेम किती आहे, त्या पेशंट बद्दल आपुलकी किती आहे, त्याची पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, त्याची आध्यात्मिक पातळी, सात्विकता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कलाकार कोण आहे, त्याची साधना किती आहे, पण तो सात्विक आहे का, या सगळ्या गोष्टी या अतिसूक्ष्मकडे जाणार आहेत. त्याच्यामुळे आपलं भारतीय संगीत जे ह्या म्युझिक थेरपी दृष्टीने अतिशय संशोधनाचा मोठा विषय आहे आणि खूप संशोधन अजून बाकी आहे. आता अजूनपर्यंत काहीच संशोधन झाले नाहीये, त्याच्यावरती खूप संशोधन चालू आहे आणि खूप इंटरेस्टिंग हा सगळा जॉब आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळं हे करू, चालू करावं. नमस्कार. आता कोणाला काही प्रश्न वगैरे असतील किंवा मी एखादं टेक्निक तुम्हाला गाण्यातून दाखवू शकतो वेळ असेल तर. पाणी